नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की तुम्हाला माहितच आहे, जे काही आपण एसबीआय पीओची मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपरची सिरीज सुरू केला आहे, त्यामधला हा सेकंड पार्ट आहे. ओके, सेकंड पार्ट इन अ सेन्स की जे काही 8 मार्च जो काही फर्स्ट डे होता, त्यातली ही आहे सेकंड शिफ्टचा मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर. ठीक आहे, तर आपण पहिला जो काही पार्ट आहे त्यामध्ये सर्व गोष्टी पाहिल्या की पेपरची लेवल कशी येत आहे आणि डिफिकल्ट लेवल काय येत आहे, हे सर्व गोष्टी पाहिल्या. क्वेश्चन कमी केल्याचा काय इम्पॅक्ट होतो एक्झामवर, सर्व गोष्टी पाहिल्या. आणि जो काही कट ऑफ आहे या सर्व पेपर होऊ द्या एकदा. जो काही शेवटचा पेपर असेल तेव्हा आपण पूर्ण ओव्हरऑल जो काही पेपरचा अनालिसिस झाल्यानंतर आपण सर्व कट ऑफचं अनालिसिस करू. ठीक आहे, कितीपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, तर सुरू करू. तर बघा, पहिलंच आहे पझल. तर आहे B7 बुक्स आहेत म्हणलंय, B1 to B7 आर प्लेस्ड वन अबोव अनदर, म्हणजे 7-6 असे टाईप. ओके, आणि म्हणलंय इच बुक्स हॅज अ डिफरंट कलर, म्हणजे प्रत्येक बुकला हा डिफरंट कलर आहे. ओके, तर आपण सुरू करू, काय प्रॉब्लेम नाही. 7 जण आहेत, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे, आपण हे घेतले. घेते वेळीच ना 2 कंडिशन घ्यायचं, म्हणजे नंतर तुम्हाला जेव्हा एका कंडिशन समजा अचानक, तर म्हणजे आपल्याला नंतर वेळ नको जायला दुसरी कंडिशन परत घ्यायला. ठीक आहे, ह्या काही छोट्या गोष्टी आहेत. याच्यापासून आपले भलेही समजा 10-15 सेकंद जरी वाचले तरी तो इम्पॅक्ट शेवटी होतो, तो समजेल तुम्हाला. ठीक आहे, तर इथं बघा म्हणलंय 3 बुक्स आर प्लेस्ड बिटवीन B6 अँड द बुक विच हॅज ब्लॅक कलर कव्हर. ठीक आहे, आता बघा B6 आहे, 1, 2, 3, आणि हा ब्लॅक आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 3 जण आहेत. ठीक आहे, झाली कंडिशन पहिली. नेक्स्ट आहे B7 विच हॅज येलो कलर इज प्लेस्ड इमिजिएटली अबोव द ब्लॅक कलर. ठीक आहे, जो काही B7 आहे, ठीक आहे, सॉरी B7 आहे, हा आहे येलो कलर, आणि हा इमिजिएट अबो आहे म्हणलंय ब्लॅक कलर वालीच्या, BLACK. ओके, इमिजिएट अबो. ठीक आहे. हा, नेक्स्ट आहे, हे कंडिशन घेऊ. नेक्स्ट आहे 4 बुक्स आर प्लेस्ड बिटवीन 87, सॉरी हे B7 असेल. ओके, B7, हे B7. 4 बुक्स आर प्लेस्ड बिटवीन B7 अँड B3. आणि नेक्स्ट आहे बघा, इथं काय म्हणलं बघा, नेक्स्ट कंडिशन लगेच B7 इज प्लेस्ड बिलो B3. ठीक आहे, तर B3 आपण घेतलं इथं, आणि किती जण आहेत त्याच्यामध्ये, 4 जण. 1, 2, 3, 4. इथं B7. ठीक आहे, आणि एक खाली. आणि एक सगळ्यात महत्वाचं याचं जर म्हणजे एक स्ट्रॅटेजी जर म्हणलं, तर जो काही तुम्ही कंडिशन वाचताय ती एकाच फ्लो मध्ये वाचली गेली पाहिजे. म्हणजे आता समजा हे जर म्हणलं मी 4 बुक्स आर प्लेस्ड बिटवीन B7 अँड B3, तर नंतर परत त्या कंडिशनकडे जेव्हा आपण कंडिशन इथे लिहून घेतो, परत त्या कंडिशनकडे बघावं लागला नाही पाहिजे आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपला थोडा वेळ वाचतो. ह्याच गोष्टी आहेत छोट्या, ते तुम्हाला शिकून घ्यायचे. ओके, हे B7 आहे. ओके, हा, नेक्स्ट आहे B5 इज प्लेस्ड इमिजिएटली अबोव द बुक विच हॅज अ पिंक कलर. ठीक आहे, तर इथं B5 आहे आणि इथं पिंक आहे, पिंकच्या इमिजिएटली अबोव म्हणलं. ठीक आहे, B5 आहे, काही प्रॉब्लेम नाही. B1 हॅज अ ब्लू कलर कवर, काही प्रॉब्लेम नाही, B1 ला ब्लू कलर म्हणले, सुद्या, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे B3 आणि B6 हॅज अ ग्रीन अँड रेड कलर, म्हणजेच B3 जो आहे तो कसा असेल, ग्रीन वाला असेल, आणि जो काही B6 आहे तो रेड कलर वाला असेल. इथं B6 आहे रेड, समजलं. ठीक, काय प्रॉब्लेम नाही, कारण इथं म्हणलं बघा B3 अँड B6 हॅज अ ग्रीन अँड रेड कलर रिस्पेक्टिव्हली. ओके, नेक्स्ट आहे B2 डज नॉट हॅव अ ब्लॅक कलर कव्हर. B2 ला ब्लॅक कलर नाही, समजलं. इथं असं हे करायचं आणि इथं B2 करायचं, समजलं. ठीक, ओके, नेक्स्ट बघू. जसं की आपली स्ट्रॅटेजी आहे त्याच्यानुसार जर आपण पाहिलं, जो काही सगळ्यात मोठी कंडिशन असते, आपण त्याला एकतर वर घेतो किंवा खाली घेतो, हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे आता इधर ह्या कंडिशन पैकी किंवा या कंडिशन पैकी एक जण
यांच्या मधला एक तर खाली आहे ना वर आहे. आपण ही कंडिशन घेऊन बघू, सगळ्यात मोठी दिसते म्हणून. ठीक आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर बघा इथं B7 जर घेतलं, समजा B7 जर घेतलं, इथे येणार 1 2 3 4 सोडून B3, इथं B3 येणार. ठीक आहे. आणि B3 ला ग्रीन. ओके, काय प्रॉब्लेम नाही. आणि इथे एक येणार B3 आणि इथे ग्रीन. ठीक आहे. 1 2 3 4 आणि इथे येणार B7. ठीक, असू द्या. आता नेक्स्ट बघा, ब्लॅक आणि B6 मध्ये 3 जण आहेत म्हणले, ब्लॅक आणि B6 मध्ये. आता ब्लॅक आणि B6 कुठं बसू शकतं? ठीक आहे. हा, ब्लॅक आणि B6, B1 ब्लू, B5 पिंक, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे B6 आणि ब्लॅक कलर. B6 आणि ब्लॅक कलर मध्ये 3 जण आहेत म्हणले, आणि B6 रेड कलर. ठीक, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा इथं जर B6 घेतलं, B6 1 2 3 इथे येणार नाही. समजा B6 जर वर घेतलं, इथं समजा B6 घेतलं 1 2 3 इथे येणार ब्लॅक. ठीक आहे, ब्लॅक फक्त ऍझम्पशन चालू आहे. ठीक आहे. आणि इथे येणार मग ना हा, समजलं का? समजा हो का. आता इथे B7 आहे. B7 हा ब्लॅकच्या इमिजिएट वर आहे. इथं आहे बघा, B7 हा इमिजिएट ब्लॅकच्या वर आहे, आणि B7 ला येलो आवडतो. म्हणून जर समजा इथं जर हे घेतलं, ब्लॅक घेतलं आणि ब्लॅकच्या इमिजिएट वर B7, त्याला घेतलं येलो. ठीक आहे. ओके. आणि ब्लॅक आणि B6 मध्ये 3 जण आहेत म्हणले, म्हणजेच इथं 1 इथं 2 इथं 3, आणि हा झाला B6 हा रेड आहे. ओके. तर ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. ओके. आता उरली कोणती? इथं B7 धरा. आपण हे ऍझम्पशन घेतलंय. ठीक आहे. B1 ला ब्लू आहे, पिंकच्या इमिजिएट वर B5 आहे, म्हणजे पिंकला एकच जागा उरली, इथं पिंक आहे, आणि याच्या इमिजिएट वर B5 आहे. समजलं तुम्हाला? कारण इथं हे येत नाही, पिंक येत नाही, किंवा इथं पिंक येऊ शकत नाही, त्याच्यावर B5 पाहिजे. ही कंडिशन पण झाली. आता B1 ला ब्लू आहे, मग B1 ला एकच जागा उरली, इथं B1, इथं झाली ब्लू. झालं, संपलं. आणि जो काही B2 आहे त्याला ब्लॅक कलर नाही म्हणलंय, म्हणजे B2 कुठे येईल? इथे येईल, हा B2. हे झाली कंडिशन. इथं राहिलेला जो कोणी बुक आहे आणि इथे एक कलर, तो इथे येईल. हा होतं पझल पहिलं. समजलं तुम्हाला? आपली जी काही स्ट्रॅटेजी आहे, तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ज्या कंडिशन मध्ये जास्त गॅप आहेत, आता इथं आपण 2 कंडिशन होते, इथं याच्यामध्ये 3 जण आणि याच्यामध्ये 4 जण, तर यांच्यापैकी एक अशी कंडिशन असेल की त्यांच्यामधला एक जण इधर खाली तर असेल, नसतर वर तर असेल. पहिल्या कंडिशन मध्ये आपण घेतलं B7 ला खाली, आणि लगेच B7 ला त्याच्या म्हणजे वर घेतलं, कारण B3 हा डायरेक्टली वर चालत होता, एक कंडिशन कमी होत होती त्याच्यानं. तर हा B3 इथे घेतला आणि B7 इथे घेतला. पण नेक्स्ट कंडिशन मध्ये म्हणलं होतं की ब्लॅक जो आहे हा B7च्या इमिजिएट खाली आहे, म्हणजे इथं तर पहिल्या कंडिशन मध्ये B7 येणार नव्हता, पण नेक्स्ट कंडिशन B7 साठी एकच उरली. तर B7 साठी एकच कंडिशन उरली, आणि त्या एकच कंडिशन मध्ये तो बसू शकला असता, दुसरीकडे कुठंच बसू शकला नसता. ठीक आहे. तर हा जो काही इनडायरेक्ट पझल असतात त्याच्यामध्ये जर काही दिलं नसेल तुम्हाला कंडिशन्स, तर या अशा पद्धतीने तुम्ही बसू शकता. ठीक आहे. क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. इथे म्हणले बघा, व्हाईट कव्हर कुण्या बुकचा आहे म्हणलंय. इथे एक उरलं बघा, व्हाईट कलर, म्हणजे ह्याला एकच असेल व्हाईट हा असेल B5 ला. आपला आन्सर आहे B5. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. बाकी जे काही नेक्स्ट आहेत क्वेश्चन ते तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. तुम्हाला स्ट्रॅटेजी आवडला असेल तर लाईक करू शकता तुम्ही, चॅनलला काही प्रॉब्लेम नाही केलं तरी चालतंय, फक्त शिकून घ्या फक्त. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, 6 पर्सन्स आहेत म्हणले, ABCDEFGH आहे, आणि हे 3 स्टोरी बिल्डिंग मध्ये आहे. ठीक आहे. असं 3 2 1. ओके. आणि ह्याला 2 फ्लॅट असतील. ओके, काय प्रॉब्लेम नाही. आणि द बॉटम मोस्ट फ्लोर इज नंबर 1 and the uppermost is 1 and so on. ठीक आहे. नेक्स्ट आहे, each floor has 2 flats P and Q, असल विषय. आणि each one of them by stationary item, either one of them, म्हणजे असं 6 बुक आहेत, 6 स्टोरी बिल्डिंग आहे म्हणलं, 3 स्टोरी बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 6 फ्लॅट आहेत P आणि Q. ठीक आहे. मग असं फ्लोर नंबर असेल, एका फ्लोरला 2 फ्लॅट आहे. ठीक आहे. कंडिशन झाली. नेक्स्ट आहे, डायरेक्टली कंडिशन वाचायला सुरू करायचं नाही एक्झाम मध्ये. ए डज नॉट, इथं खाली नोट मध्ये कंडिशन दिलेली असते.
त्या कंडिशन पहिल्यांदा रीड करून घ्यायचं. म्हणजे इथं बघा म्हणले, जो काही जर समजा इफ ए लिव्ज वेस्ट ऑर ईस्ट ऑफ बी मीन्स ए आणि बी हे सेम फ्लोअरला आहेत. तर समजा ए लिव्ज वेस्ट ऑफ बी म्हणजे हे एकाच फ्लोअरला झालं, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, जे काही सेकंड त्यांनी नोट दिले आहेत आपल्याला. ए लिव्ज बिलो ऑर अबोव मीन्स बोथ लिव्ह इधर सेम फ्लॅट ऑर डिफरंट फ्लॅट. म्हणजे जर समजा एच्या खाली बी आहे म्हणलं, बी पी मध्ये पण येऊ शकतो आणि क्यू मध्ये पण येऊ शकतो, याचा मतलब हा. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे ए अँड द वन हू बायज पेन लिव्ज ऑन अ सेम फ्लोर मीन्स ए डज नॉट बायज पेन. म्हणजेच आता बघा, ए आणि पेन एका फ्लोर मध्ये आहेत म्हणले, ए आणि पेन. हा आता फर्स्ट फ्लोअरला समजा ए आणि पेनला घेतलं, तर ए जर इथं असेल पी मध्ये, तर पेन ऑब्व्हियसली क्यू मध्येच असेल. ए ला पेन आवडू शकत नाही, या कंडिशनचा असा मतलब. तर आपण बघू, नेक्स्ट सॉल्व्ह करू. तर हे जे काही नोट्स आहेत तुम्ही वाचले असतील. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर नेक्स्ट आपण घेऊ लगेच. हा, 3 स्टोरी बिल्डिंग आहे. 3 स्टोरी बिल्डिंग आहे. 3, 2, 1, 2, 3, पी क्यू, पी आणि क्यू, पी आणि क्यू. रे ओके. हा, पी क्यू आणि पी क्यू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे ए डज नॉट लिव्ह इन फ्लॅट पी, म्हणजे ए हा ऑब्व्हियसली क्यू ला असेल. हा, तर जी डज नॉट बाय पेन्सिल, जी डज नॉट बाय पेन्सिल, जी इज नॉट इक्वल टू पेन्सिल. तिथं पेन बी असेल, हा पेन बी आहे म्हणून डायरेक्ट लिहून घेतलं मोठं. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, द वन हू बायज स्केल अँड बी लिव्ज ऑन सेम फ्लोर. ही तिसरी कंडिशन बघा. ए अँड द वन हू बायज पेन लिव्ज ऑन सेम फ्लोर जर असेल, तर ए ला पेन आवडत नाही, असं त्याचा मतलब आहे. म्हणजे बीला जो काही आहे स्केल नाही आवडणार, पण बी आणि जे काही स्केल आहे एका फ्लोर मध्ये आहेत, इधर 3, 2 और 1, काही प्रॉब्लेम नाही. बी अँड स्केल इज इक्वल टू फ्लोर. ओके, हे असं आपण घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही, आपण घेऊ. नेक्स्ट आहे ए डज नॉट बाय स्केल, ए ला पण स्केल नाही आवडत म्हणलंय. झालं, इथं इज नॉट इक्वल टू ए करू आपण, इज नॉट इक्वल टू ए, लक्षात ठेवा फक्त. नेक्स्ट आहे सी लिव्ज बिलो ए अँड बी. हा जो काही सी आहे हा ए आणि बी च्या खाली आहे म्हणलं. आता इथून तुम्हाला समजलं असेल बघा, इथे बघा, एकतर ए जो आहे हा पी मध्ये नाही, म्हणजे हा इथं पी मध्ये कुठंच येत नाही. ए ला उरली एकच कंडिशन क्यू ची, पण ए हा फ्लोर 1 मध्ये पण येऊ शकत नाही, कारण एच्या खाली कोणीतरी आहे. म्हणजेच ए एकतर इथे येऊ शकतो किंवा ए हा इथे येऊ शकतो, कारण ए आणि बी च्या खाली सी आहे म्हणले. ओके, मग आणि नंतर नेक्स्ट आहे बीच्या पण खाली सी आहे म्हणले, म्हणजे सी इथे येऊ शकत नाही. इधर बी इथे येणार, बी इथे येणार नाही, कारण ए ला स्केल नाही आवडत, म्हणून बी इधर इथं तर येणार किंवा इथं तर येणार, किंवा बी इथं तर येणार किंवा इथं तर येणार. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट बघू, जी आणि एच ही कंडिशन झाली. ओके, जी अँड एच लिव्ह इन अ सेम फ्लॅट, जी इज इक्वल टू एच. फ्लॅट म्हणले, हा इधर पी और क्यू, म्हणजे एका फ्लॅट मध्ये येऊ शकतात. ओके, नेक्स्ट आहे द वन हू बाईज इरेझर लिव्ज ईस्ट ऑफ पेन्सिल. जे काही पेन्सिल आहे, सॉरी, जे काही पेन्सिल आहे त्याच्या ईस्टला इरेझर आहे. इरेझर ईस्टला म्हणजेच ते एकाच फ्लोर मध्ये आहेत. ओके, इधर 3, 2 और 1. द वन हू बाईज बुक्स डज नॉट लिव्ह इन अ फ्लॅट क्यू. बुक पण आहेत का? द वन हू बाय बुक डज नॉट लिव्ह इन अ क्यू, म्हणजे बुक जो काही असेल, जो कोणी बुक बाय केला असेल तो ऑब्व्हियसली पी मध्ये असेल, बुक हा पी मध्ये असेल. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे सी लिव्ज वेस्ट ऑफ ई. आता समजलं का? आता ह्याच्यावरून डायरेक्ट कंडिशन बसू शकते. सी हा इथे येणार, ई हे इथे येणार. का? कारण सी हा ए आणि बी च्या खाली आहे. सी हा फर्स्ट फ्लोअरलाच येणार आणि इथं ई येणार, कारण इथं वर बी येत नाही ह्याच्यामध्ये, कारण ए ला हा आवडत नाही, स्केल नाही आवडत. समजलं असेल, ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे
आणि ई जो आहे हा पेन परचेस करतो म्हणले, ई हा पेन परचेस करतो, संपलं. आता बघा नेक्स्ट इथं म्हणले पेन्सिल आणि इरेझर, हा पेन्सिलच्या ईस्टला इरेझर आहे म्हणलंय. मग पेन्सिल आणि इरेझर कुठे येणार तुम्हाला सांगतो डायरेक्ट. इथं पेन्सिल, इथं इरेझर. का आलं ते पण सांगतो. कारण जो काही बी आहे तो इधर क्यू मध्ये किंवा इथे बसणार आहे, आणि बीच्या जो काही आहे बी आणि स्केल तो सेम फ्लोअरला आहे म्हणलं. समजलं तुम्हाला. ह्याच्यामुळं मग इथे येणार पेन्सिल आणि इथे येणार इरेझर. ठीक आहे, इरेझर. ओके, ही कंडिशन पण झाली. आता जी आणि एच जाऊ द्या. बी आणि हा स्केल जो आहे हा फ्लोर मध्ये, सेम फ्लोर मध्ये आहे. इथे ईला पेन घेऊ आपण. ठीक आहे, दोन कंडिशन का घेतल्या तुम्हाला हे समजलं असेल. आता बघा इथे बघा. आता बघा जी हा पेन्सिल, जीला पेन्सिल नाही आवडत म्हणले, म्हणजे जी इथे येणार नाही, जी इथे येणार नाही. इधर जी इथं येईल किंवा जी इथे येईल. जी थर्ड फ्लोअरला येणार पहिल्या कंडिशन मध्ये, आणि सेकंड फ्लोअरला येईल सेकंड कंडिशन मध्ये. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. सॉरी. नेक्स्ट आहे बघा, जी आणि एच चा फ्लॅट सेम आहे. आता जी आणि एच कुठे येऊ शकतं. जी आणि एच हे बघा, इधर जी, हा समजलं, इथं एच येणार आणि इथं जी येणार. जी आणि एच चा फ्लॅट सेम असल्यामुळं मग इथे येणार बीच्या जो काही आहे बी आणि स्केल हा फ्लोअर सेम आहे म्हणलंय, मग इथे येणार स्केल. कारण जीला पेन्सिल नाही आवडत, जी आणि एच हे सेम फ्लॅट मध्ये आहेत. इथं दिली कंडिशन. समजलं तुम्हाला. सीला जो काही उरलेला आहे, हा बुकची कंडिशन आहे बघा. हा बुक पण इथे येणार, बुक हा पी मध्ये येणार. इथं कंडिशन दिली, ही कंडिशन बुकची. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. जो काही एक उरला असेल तो बी ला येईल. ठीक आहे, एच ए जी बी सी ई, आणि एच ला पेन्सिल आवडते, जी ला स्केल आवडते. ठीक आहे, हे पझल सॉल्व्ह झालंय. हे कंडिशन रॉंग, हे बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा कंडिशन बघू आपण. द वन हू बाय बुक लिव्हज इन. आता जो काही बुक आहे तो कुठं राहतो बघा. बुक हा फर्स्ट फ्लोअर आणि फ्लॅट पी मध्ये राहतो. आहे का ऑप्शन, फ्लॅट पी अँड फर्स्ट फ्लोअर. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. जे काही बाकीचे 4 क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा तुम्ही. आय होप हे पझलची स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडत असेल. आवडली नाही आवडली ते पण तुम्ही सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे आपण पण इम्प्रूव्हमेंट करू. नेक्स्ट बघा पझल्स आहे. हे आहे 14% पझल म्हणलं, आणि ते आहे 2 पॅरलल लाईन्स. एवढंच वाचायचं असतं आणि डायरेक्टली पर्सन बी आणि जो काही पर्सन बी सी डी एच आहे हा रो 1 मध्ये. अशा टायमिंग जर वाचवायचं असेल तुम्हाला खरं सांगू ना, तर डायरेक्ट तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की हे पझल आहे 14% आणि 2 पॅरलल लाईन्स. बस एवढं वाचायचं, आणि फक्त 2 पॅरलल लाईन्स नॉर्थ आणि साऊथ. नॉर्थला कोण बघते, साऊथला कोण बघते, एवढंच बघायचं, डायरेक्टली पझल सॉल्व्ह करायला बसायचं. काहीच जास्त बघायचं नाही. समजलं तुम्हाला. म्हणजेच तर असं पझल असेल समजा 14%, 12%, 10%, याच्यामध्ये ऑब्व्हियसली 2 पॅरलल लाईन्सच असणार. हे डोक्यात ठेवून चालायचं तुम्ही. प्रॅक्टिसने तुम्हाला समजून जाईल. आणि फक्त तुमचं डोळा गेला पाहिजे, जो काही रो 1 मध्ये आहे तो कोण बसतो आणि रो 2 मध्ये कोण बसतो, आणि रो 1 वाला नॉर्थला बघतो का साऊथला बघतोय, किंवा रो 2 वाला साऊथला नॉर्थला बघतोय. एवढंच तुम्हाला बघायचंय. बाकी बघायचं काही करणार, डायरेक्ट कंडिशन घ्यायचं. ठीक आहे, एवढं फापड पसारा वाचत बसायचं नाही. ओके, तर बघा 14% आहेत, म्हणजे 7% एक ह्याला असतील. 1 2 3 4 5 6 7 हे 7% आहेत. ठीक आहे, आपण आणखीन एक कंडिशन घेऊ, म्हणजे आपल्याला नंतर त्रास नको. 1 2 3 4 5 6 7. ओके, हा तर 1 जो आहे इथे बघा, डायरेक्ट रो 1 हा फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ. संपला. रो 1 ला खाली घ्यायचं, रो 2 हा ऑब्व्हियसली साऊथलाच बघणार. आणि रो 1 मध्ये कोण आहे बघा म्हटलंय, हे रो 1 आणि रो 2. हा रो 1 मध्ये कोण आहे मग, जे काही बी सी डी ई एफ जी आणि एच हे आहेत, आणि रो 2 मध्ये जे आहेत ते आहेत एम एन ओ पी क्यू आर. संपलं. ठीक आहे, इथे बघा बी सीट्स फोर्थ फ्रॉम वन ऑफ द एंड अँड फेसेस एन. आता बघा बी हा फोर्थ वन ऑफ द एंड होऊन आहे म्हणलंय. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि फोर्थ. बी इधर, इथं बीला बहुत कंडिशन होऊ शकतात. इधर ह्याच्यामधून म्हणले, म्हणजे बी हा इधर 1 2 3 किंवा 1 2 3. संपलं की. बी हा फोर्थ ह्याच्यामध्ये आहे म्हटलंय, म्हणजेच बी हा मिडलला आहे. बीच्या इकडं पण 3 आणि तिकडं पण 3. ठीक आहे, कन्फ्युज करायचा प्रयत्न करतं.
आपण डायरेक्टली घेऊ आणि बी हा एन ला फेस करतोय म्हणलंय. ठीक आहे, म्हणजे इथे एन येईल. आपण इथं पण घेऊ बी आणि एन. ठीक आहे. नेक्स्ट आहे डी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. डी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, एका कंडिशन मध्ये बसत. आता नेक्स्ट आहे बघा, 2 पर्सन्स सीट बिटवीन एन अँड ओ. ठीक आहे. आता बघा इथं 2 कंडिशन येणार. मग ओ इधर इकडे तर येईल, ओ इकडे तर येईल आणि बीच्या सेकंड टू द लेफ्टला डी आहे. ठीक आहे. पण नेक्स्ट दिलंय ओ हू सिट्स इमिजिएट राईट ऑफ एल. ही कंडिशन गेली का? कारण इकडे एल येणार नाही, इथे एल येईल कारण हे साऊथला पाहत आहेत. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे पी फेसेस जी. आता पी ला उरली जागा कुठली? भरपूर जागा उरल्यात, म्हणजेच आपण लिहून घ्यायचं कंडिशन पी फेसेस जी. ठीक आहे. नेक्स्ट आहे नीदर एल नॉर एन इज नेबर ऑफ पी. आता बघा पी इथे येणार नाही, पी इथे येणार नाही, पी इथं पण येणार नाही. का? इथं पी येणार नाही, इथं पी येणार नाही, कारण एल आणि एन हे पी चे नेबर नाहीत म्हणले. पीला 2च कंडिशन उरल्या, एक तर ही किंवा ही. ठीक आहे. नेक्स्ट बघू, 1 पर्सन सीट बिटवीन पी आणि आर. ह्याच्यामधून आपल्याला समजून जाईल पी हा ऑब्विसली इथे येणार, कारण पी आणि आर मध्ये एक जण आहे. पी जर इथे घेतला असतं तर आर इथं आला असतं नाही. पी हा जी ला फेस करतोय. ठीक आहे, ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे एच सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी. हा जो बी आहे याच्या थर्ड टू लेफ्ट, फर्स्ट सेकंड थर्ड, इथे एच येणार. सी इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ. आता सी आणि एफ ला कोणती जागा उरली? एकच उरली, सी इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ, कारण इथं कुठं जागा नाही. ठीक आहे, हे समजलं असं. निदर क्यू नॉर आर फेसेस एफ. आता बघ क्यू आणि आर एफ ला फेस करत नाहीत, म्हणजे क्यू इथे येत नाही, क्यू ला उरली जागा इथंच, क्यू एक उरलं, राहिलेली एक इथं एक इथं, संपला विषय. हे बरोबर आहे पझल तुमचं. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. बघायचं आता इथं सगळ्यात महत्वाचं हे आहे, इफ एम रिलेटेड टू एफ आणि एल रिलेटेड टू डी, एम एफ एल डी, म्हणजेच एकामेकाला बघत आहेत ते, एल डी आणि एम इथं उरलं एम एफ. तर नेक्स्ट विचारले त्यानं, इन विच हू अमंग द फॉलोइंग रिलेटेड टू ई. ईच्या अपोजिट कोण आहे बघा, ई इथं उरलेलं, ई इथं, ईच्या अपोजिट आहे क्यू. आय होप हे फर्स्ट आन्सरच आपलं क्वेश्चनचा आन्सर आहे. आय होप हे समजत असेल तुम्हाला. ठीक आहे, काही डाऊट्स असेल तर काही नाही तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पझलच आणखी. ठीक आहे, आणि जे काय ज्यांची कोणाची सेकंड शिफ्ट झालेली आहे, ठीक आहे, एसबीआय पीओची, त्यांनी कन्फर्म करा की या बेसिसवर तुमचे क्वेश्चन आलेले आहेत का. जर आले असतील तर हो म्हणा, नाही आले असतील तर काय चेंजेस आहेत हे पण तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, म्हणजे आपणाला पण जे काही ऍक्च्युअल पेपर आलेला आहे त्याचा आपणाला एक प्रॉपर अनालिसिस करता येईल. ठीक आहे, तुमच्या मदतीनं. तर बघा हे आहे 9 पर्सनचं पझल. हे आहेत ए टू आय पर्यंत. हा हे जे काही बसले आहेत हे लिनियर रो मध्ये बसलेले आहेत आणि फेसिंग नॉर्थ आहेत. बस एवढंच वाचायचं. नेक्स्ट घ्यायचं. आता बघा 9 जण आहेत म्हणलंय, 2 3 4 5 6 7 8 9 जण हे नॉर्थला फेस करतायत. ठीक आहे, संपलं. जास्त आता काय नाही बघायचं त्याच्यामध्ये. 9 जण आहेत का बघा, परत नसतं 10 जण व्हायचे. 9 2 3 4 5 6 7 8 9. ओके, डन. नेक्स्ट कंडिशन घेऊ. याच्यामध्ये 2 पर्सन्स सीट बिटवीन जी आणि एच. जी आणि एच मध्ये 2 जण आहेत, घ्यायचं पटमन. नेक्स्ट आहे एफ जो आहे सिट्स टू द राईट ऑफ बी. जो काही एफ आहे हा राईट ऑफ बी आहे. इमिजिएट आहे का कसा आहे वी डोंट नो. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1 पर्सन सीट बिटवीन ए अँड ई. ए आणि ई मध्ये 1 जण आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲज मेनी पर्सन्स लेफ्ट ऑफ एच टू द राईट ऑफ डी. म्हणजेच एचच्या लेफ्टला जेवढे आहेत इज इक्वल टू राईट ऑफ डी. हे आय होप समजलं असेल कंडिशन. नेक्स्ट आहे ई सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एच. जो कोणी ई आहे हा इमिजिएट लेफ्ट ऑफ एच आहे. याला असं करायचं, ए थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड. ए जो आहे हा इधर इथं तर येईल, नसतर ए इथं तर येईल, फर्स्ट सेकंड थर्ड. आता बघा ह्याचं पण घेऊ आपण. सो हे दिसलं बी हा नेक्स्ट आहे neither C nor D adjacent to A. neither C nor D adjacent to A. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट आहे B सीट सेकंड टू द राईट ऑफ G. जो काही B आहे, आता बघा इथं ह्या कंडिशन मध्ये घेऊ, B सीट सेकंड टू द राईट ऑफ G. इकडे G घेऊ आणि इथं एक
आय होप हे कंडिशन समजलं असेल. आणि आताच आपण पाहिलं की कंडिशन्स कमी करता येतात का बघा कुठून. इथं एक कंडिशन आहे ए आणि ई मध्ये एक जण आहे म्हणलंय, पण ई जो आहे हा इमिजिएट लेफ्ट ऑफ एच आहे. म्हणजेच ए इथे येऊ शकतो का, इथं इथं ए येऊ शकतो, ई येऊ शकतो का, नाही ना, नाही. ईला या कंडिशन मध्ये एकच जागा उरली आणि हा एच इथे येणार मग. ठीक आहे, हे समजलं असेल. नेक्स्ट आहे जी आणि एच मध्ये दोघं जण आहेत. वरली कंडिशन बसत आहे, पहिल्यांदा ते बसून घ्यायचं. खाली पण बसते, पण खालीमध्ये दोन कंडिशन येतात. जास्त फापट पसारा होऊ द्यायचा नाही, आपण पहिल्यापासूनच बघतोय. ठीक आहे, ही बसत आहे ना, बसवायचं. नाही बसलं तर शेवटी तर ती आहेच, काही प्रॉब्लेम नाही. मग आता इथं का नाही बसवत, कारण आता एक तर आपण इथे घेणार, ही जर नाही बसली तर मग इकडे घेणार, त्याला वेळ नाही घालवायचा. तर बघ, एच इमिजिएट लेफ्ट ऑफ ई हे झालं. ए आणि ई मध्ये एक जण आहे. आता इथं नेक्स्ट आहे जी आणि एच मध्ये दोघं जण आहेत, पण आता जी इकडे येणार का, इथे एक जण, इथे एक दोन, जी येणार का इथं, नाही, कारण जीच्या जो काही सेकंड टू द राईट आहे बी आहे, जीच्या तिकडे तर कोण बसणार नाही. म्हणजे जी इकडे येणार एक आणि दोन, जी इथं आला. आता बघ, ही कंडिशन कशी रॉंग झाली. इथं म्हणले जीच्या सेकंड टू द राईटला बी आहे, पण इथे बी ला जागा आहे का, नाही, म्हणून ही कंडिशन झाली. समजलं तुम्हाला. हे असं पटपट हे करायचं आपण. खाली जर कंडिशन घेतलं असतं ना, आपल्याला दोन कंडिशन लागलं असते. आता डायरेक्ट दोन कंडिशन घेऊन टाकायचं. ठीक, एकदा ईला इकडे बसवायचं, वरल्या ह्याच्यामध्ये पण ईला इकडे बसवून घ्यायचं, काय प्रॉब्लेम नाही. ईला इकडे घेतलं, ए हा इथं आहे आणि ई इथं आहे. ई हा एचच्या इमिजिएट लेफ्टला आहे, एचच्या इमिजिएट लेफ्टला ई आहे, एचच्या इमिजिएट लेफ्टला ई आहे. हा, आता खाली कंडिशन कशी रॉंग होणार. तर एच आणि जी मध्ये दोघं जण आहेत. एच आणि जी मध्ये जर दोघं जण इकडे घेतलं, एक आणि दोन, इकडे जर जी घेतलं, पण जीच्या सेकंड टू द राईटला बी आहे, इकडे तर कोणच नाही. मग एचच्या लेफ्टला जर घ्यायला गेलं, एक आणि दोन, इकडे जी ऑलरेडी ए आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग. नेक्स्ट आहे एकच कंडिशन उरली आपली, एच आणि जी मध्ये दोघं जण आहेत. आता जीच्या सेकंड टू द राईटला बी आहे, जीच्या हा एक गेला, हा बी इथे येणार, एक दोन बरोबर ना, मी जास्तच वर घेतोय. ठीक, हा, जीच्या सेकंड टू द राईटला बी आहे, पण बीच्या राईटला एफ आहे म्हणले, पण इमिजिएट आहे का, वी डोंट नो. ही कंडिशन कट करू, ही कंडिशन कट करू. नेक्स्ट आहे जो काही डी आणि सी आहे, हा एचा नेबर नाही. म्हणजेच डी आणि सी इथे येणार नाही, डी आणि सी इथं किंवा हा 2-3 कंडिशन मध्ये येऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. एचच्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढेच डीच्या राईटला आहेत म्हणलंय. ठीक आहे, बघू आपण काय प्रॉब्लेम आहे. हा, इथं आलं घेऊ, एचच्या लेफ्टला आहे एक जण, तर डीच्या राईटला पण एक जण असेल, म्हणजे डी इथं येणार आणि एफ इथं येणार, कारण बीच्या राईटला एफ आहे, इथं कंडिशन आहे आपली. आणि जो काही सी आणि डी आहे हा एचा नेबर नाही, म्हणजे सी इथं येणार का, सी इथं येणार का, नाही, सी इथं एकच जागा उरली सी ला. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. ओके, हे होतं आपलं पझल. जो काही उरलेला घटक आहे तो इथे येईल. आय होप समजलं असेल. इथं म्हणले बघा, आय आणि डी मध्ये किती जण आहेत, आय इथं एकच उरल, तर आपला जो काही असेल आय आणि डी मध्ये किती आहेत, 1 2 3, 3 आन्सर असेल आपलं. ठीक आहे, पहिल्या कंडिशनचं 3, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द पोझिशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू एफ. सी ची विथ रिस्पेक्ट टू एफ म्हणले. आता इथं सी आहे, इथं सी आहे, इथं एफ आहे, फर्स्ट सेकंड थर्ड टू द लेफ्ट. ठीक आहे, ही आपला आन्सर असेल. इथं आहे बघा, हे आन्सर आहे थर्ड टू द लेफ्ट. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला पझल. ठीक आहे, नेक्स्ट पण पझलच आहे. ओके, आणि हे काय इयर बेस आहे. इथे बघा 7 पर्सन्स आहेत म्हणले, दे वर बोर्न इन डिफरंट इयर्स फ्रॉम 1950 ते 12. ओके, म्हणजे हे डायरेक्टली दिलं नाही आपल्याला. एसबीआय क्लर्क जे काही क्लरिकल पेपर असतात आणि पीओचे पेपर असतात त्याच्यामध्ये एवढा डिफरन्स असतो. पीओ मध्ये इदर हे त्याने देऊ पण शकला असते इयर्स, 1950 ते 12 मध्ये डायरेक्ट 55, 56, 57 असे इयर्स देऊ पण शकला असते, पण त्याला मॉडरेट किंवा हार्ड करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. डायरेक्टली इयर दिलेत, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, पण डायरेक्ट कोणत्या इयर मध्ये झालाय तो आपल्याला काढायचा आहे. बस एवढाच फरक आहे एसबीआय पीओ मध्ये, ते आपण काढू, काय प्रॉब्लेम नाही. बट नॉट नेसेसरी. ठीक, देअर जे काही एज आहे हा 2025 पासून आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच एसबीआय पीओनं पण स्वतःला अपडेट केला आहे, 2025 पासून त्याला
ग्राह्य धरायचं. ठीक आहे. इयर तर 7 आहेत. आपण यांना जे काही हायेस्ट टू लोवेस्ट आहे ते घेऊ. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके. नेक्स्ट. होप हे लास्ट पझल असेल. एवढे पझल विचारत आहेत एक्झामला, म्हणजे तुम्हाला पझलवर किती काम करायचं आहे आणखीन हे पहा तुम्ही. ठीक आहे. इथं इयर येईल आणि त्याचं एज काही जो काही असेल तो पण आपण त्या ह्याच्यामध्ये घेऊ. ठीक आहे. इथे पर्सन आणि इथे इयर. जास्त हे वाढवायचं नाही. ठीक आहे. ओके. हा, आता बघा, के वॉज बॉर्न इन 1955. आता इथे 1955 ला के हा जन्म झाला आहे. के इज इक्वल टू 1955. केचे एज काय असेल हो? केचे एज काय असेल? केचे एज बघा, हे 5, 60, 40, 45, 45 ते झालं 25, 70. 70 हे केचं वय आहे. केचं जे काही एज आहे हे 70 आहे. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन्स बोर्न आफ्टर जे, म्हणजे जे कुठे येणार इथे येणार. ठीक आहे. आपण ह्याच्यानुसार घेतोय, हा, त्यांच्या इयरनुसार. जे हु बॉर्न इन 1996, म्हणजेच हा जे हा 1996 ला आहे. जे हा 1996 ला आहे. 1996 म्हणजे हे 4 आणि हे 5, 29 इयरचा आहे जे. जे इज 29 इयर्स. जे बॉर्न बिफोर एल अँड ओ, म्हणजेच इधर ओ इथं येईल, इथं एल येईल, का किंवा एल इथे येईल आणि ओ इथे येईल. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. इथे हे काढून टाकू आपण. अरे का हुआ अरे एवढं एवढं. ठीक आहे. ओला इथे घेऊ आपण. ओ और एल इथं ठेवू. ठीक आहे. ठीक आहे. काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे बघा, जो काही एल आणि ओ आहे यांचं एज हे मल्टिपल ऑफ 13 मध्ये आहे. एजेस ऑफ एल अँड ओ आर मल्टिपल ऑफ 13. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. 2025 पासून 2025 मायनस 13, 5 म्हणून 3 गेले 2, 1, 2012. इधर 2012 येऊ शकतं किंवा अजून 13 वर्ष कमी केलं. 12 मधून 9, 10 मधून 9, 9, 1999 किंवा 1999 ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. का आता झालं ना, संपलं. अरे वा, अरे वा, समजलं. ठीक आहे. नाही 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 नाही, एज 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 म्हणले, एज म्हणले 13च्या पाड्यात. हा, मग बरोबर आहे ना. बरोबर आहे. ठीक आहे. मग इथं काय येईल, जो कोणी आहे 1999 वाला हे इथे येईल 1999 वाला आणि हा येईल 2012 वाला. ठीक आहे. हा 2012, हा 1999. 13-13चा गॅप आहे, म्हणजे ह्याचं वय असेल 13, ह्याचं वय असेल 26. ठीक आहे. हे कसं आलं तुम्हाला समजलं असेल डायरेक्ट. इथं बघा, म्हणलं डायरेक्ट म्हणलंय द एजेस ऑफ एल अँड ओ मल्टिपल्स ऑफ 13. संपलं. दोनच मल्टिपल होतात 13चे. 25 मधून 13 मायनस केलं तर 2012 येतं आणि 2012 मधून परत 13 मायनस केलं तर 1999 येतं. आणि 1996च्या जो काही लहान असेल 1999 ला तो जवळ आहे. ठीक आहे. 1996च्या वर गेलं तर तो ओ वर जाणार. ओके. त्याच्यामुळं 1999 ला घेतलं. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स बोर्न बिफोर ओ इज इक्वल टू नंबर ऑफ पर्सन बोर्न आफ्टर 1950. आता बघा, पहिल्या कंडिशन मध्ये हा सेकंड लाईनला आहे, म्हणजे 1950 हा इथे येऊ शकतो आणि इथं सेकंड कंडिशन मध्ये लास्टला आहे, म्हणजे 1950 हा इथे येऊ शकतो. मग आता जर इथं 1950 आला असेल तर 1955 हे इधर इथं तर इथंच येऊ शकतं. ते बघू आपण कुठे येईल. नेक्स्ट दिलंच असेल. नेक्स्ट आहे एम वॉज बॉर्न इमिजिएट बिफोर के. आता बघा, एम वॉज बॉर्न इमिजिएट बिफोर के म्हणले. हा, ते आपण काढू. कॅल्क्युलेशन झालेलं आहे. ठीक आहे. अरे रे रे रे, का हुआ. ठीक आहे. एम जो आहे हा
एम जो आहे हा इमिजिएट बिफोर के आहे म्हणलं. मग पहिल्या कंडिशन मध्ये बघा एम इथे येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो के. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, 2-3 कंडिशन होतात. पी आहे म्हणले 57 वर्षाचा अँड वॉज बॉर्न आफ्टर के. समजला? म्हणजेच के हा इथे येणार पहिल्या कंडिशन मध्ये आणि हा एम इथे येणार पहिल्या कंडिशन मध्ये आणि हा के 1955 आणि याचं एज झालं 70. ठीक आहे. सेकंड कंडिशन मध्ये जो काही पी आहे हा 57 वर्षाचा आहे म्हटलंय, म्हणजे 2025 57 असं काढायचं आपण. म्हणजेच 12 मधून 6 गेले 6, 1968. जो काही पी आहे तो 1968चा आहे. पी इज इक्वल टू 1968. 1968 कशी येईल? 12 मधून 57 वर्षाचा आहे ना तो. बरोबर. आणि हे 57, 15 मधून 7 गेले 8, 12 मधून 6 गेले 6, 1968. 1968 बरोबर आहे. ठीक आहे, हे 55 वर्ष, हे 55 इयर्स आहे. आणि नेक्स्ट आहे एन वॉज बॉर्न इन 73. म्हणजेच ह्या 68च्या नंतर पण कोणतरी जन्मलंय. समजलं तुम्हाला? म्हणजेच हा एम इथे येणार वर, हा के इथे येणार 1955, केच्या नंतर पी हा 1968 आणि जो काही एन आहे दिस इज इन 1973. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. 2012, 99, 96, 73, 68, 55 आणि 50. आय होप हे समजलं असेल. सगळ्यात मोठा हा एम झाला 1950 ला आणि ओ जो आहे हा 2012 ला जन्मला. ठीक आहे, सगळ्यात लहान. नेक्स्ट आहे क्वेश्चन बघायचे. हु अमंग द फॉलोइंग पर्सन इमिजिएटली आफ्टर के. इमिजिएट आफ्टर के कोण आहे? पी. ठीक आहे, आन्सर मध्ये पी आहे का बघा, आहे, असणारच. ठीक आहे, हे होतं त्याचा आन्सर. आय होप हे बदल तुम्हाला समजला असेल. बाकीचे जे काही 4-5 क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही सॉल्व्ह करा. आता नेक्स्ट आहे 26th क्वेश्चन. काय आला होता बघा. तर हा बघा, हे आपण पहिलंच ह्याचं जे काही हे आहे हे बघितलं होतं. जो काही पी आहे याला आयकडे जायचे, असं म्हणजे इकडून इकडे जाऊ शकतो, असं म्हणजे इकडला दरवाजा इकडे जाऊ शकतो, इकडून दरवाजा ओपन आहे, असं म्हणजे घराला दरवाजाच नाही. आणि जर असं असेल तर घरामध्ये जो कोणी इकडून जाणार आहे तो पाय पुसून जाणार आहे, आणि जर असं असेल तर घरामधून जो कोणी इकडून जाणार आहे तो पाय पुसून जाणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला बेसिक सांगितलं असेल. ठीक आहे, सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये. ओके, तर आपण डायरेक्टली सुरू करू. इथं दिले बघा, पी कडून आय कडे जायचंय आणि हे बरोबर आहे का नाही बघायचं. तर पी कुठं आहे बघा, पी कडून आय कडे जायचंय. अरे ओके, ह्याच्यामध्ये ना एक हे नाही, म्हणजे आपण असं करू. हा ठीक आहे, असं करू आपण, स्वतःहून हे करू, ऍझम करू. पी कडून टी कडे गेलं, टी कडून सी कडे गेलं. ठीक आहे, पण आता ह्या टी आणि सी पैकी एक जण इकडे आहे का बघा, सी आहे, टी नाही, पण सी आहे. सी कडे जाऊ शकतो, सीच्या घरातून आय कडे जाऊ शकतो का? जाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे पहिलं बरोबर आहे. नेक्स्ट आहे आर कडून ई कडे जाऊ शकतो का बघा. आर हा आपण हे अज्युम केले, आर कडून हे इकडे सी कडे जाऊ शकतो, सी कडून, बरोबर आहे. दोन्ही बोथ फॉलो. याचा आन्सर काय येणार मग, जे काही ऑप्शन डी आहे, बोथ फॉलो. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे बघा हे. आता यस कडून व्ही कडे जायचे, पण यस कडून व्हीच्या घराला जाताना पाय पुसून जायचा आहे प्रत्येक घरामध्ये. आणि इथं ही कंडिशन अशी आहे, इथं डॉट असेल. आय होप हे डॉट असेल. ठीक, यस कडून व्ही कडे जायचं म्हणलं. आता मग यस कडून के कडे गेलं, के आहे का कुठं, के नाही कुठंच, सॉरी इथं असं असेल. ठीक आहे, आपण इथं हे घेऊ, इथं आपण इज इक्वल टू घेऊ. इज इक्वल टू, ठीक आहे, इज इक्वल टू घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. यस कडून व्ही कडे जायचे म्हणले. आता बघा, यस आणि व्ही आहे, डायरेक्टली जातं. यस कडून सी कडे जातं, सी कडून एल कडे जातं, पण व्ही कडे पण जातं. मग याला बरोबर म्हणायचं का हो, तर नाही. कारण इथं बघा, याची कंडिशनच अशी आहे की यस कडून व्ही कडे जाताना हा प्रत्येक घरातून पाय पुसून गेला पाहिजे. हा जो काही आहे सी पर्यंत गेला आहे, पण पाय पुसून गेला का सीच्या घरी? नाही, तसंच गेलंय घाण घेऊन त्या सीच्या घरी. म्हणून ही कंडिशन डज नॉट फॉलो. आता नेक्स्ट आहे, नेक्स्ट कंडिशन आहे, डी कडून सी कडे जायचंय, पण जाते वेळी प्रत्येक घरातून पाय पुसून जायचंय, स्वच्छ करून जायचंय. ते जातं का नाही ते आपण बघू. इथं बरोबर घेऊ आपण, इज इक्वल टू होतं.
आता डी कडून व्ही कडे जाते, व्ही कडून एल कडे जाते, एल कडून सी कडे जाते, काहीच प्रॉब्लेम नाही. मग बरोबर म्हणताल तुम्ही. नाही, हा जो जेव्हा डी कडून व्हीच्या घरी जातो तेव्हा पाय पुसून गेला का हो? तशीच घाण घेऊन गेला व्हीच्या घरी, परत व्ही कडून एल कडे गेला, म्हणून हे रॉंग. तर याचा आन्सर येईल नीदर नॉर. ओके, आय होप हे समजलं असेल. नेक्स्ट आहे ए कडून ओ कडं, पण असं जायला पाहिजे की सगळ्यांचे दरवाजे जे काय आहेत ते मोकळे पाहिजे, कुठलाच दरवाजा बंद नाही पाहिजे. मग आहे का हो, इथं डायरेक्टली दिले ए कुठंच जाऊ शकत नाही, ए एम ला पण जाऊ शकत नाही, कुठंच नाही. एचे दरवाजे सगळ्यासाठी बंद आहेत, म्हणून ही कंडिशन झाली रॉंग. आणि नेक्स्ट आहे ए कडून वायच्या घरी जाणार आहे का? नाही, कारण ए हा कुठंच जाऊ शकत नाही, एमनच त्याचा दरवाजा बंद केलाय, वाय कडे कुठं जाणार आहे तो, म्हणून बोथ आर रॉंग. याचं पण आन्सर काय? नीदर ए नॉर बी. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी पेअर्स ऑफ डिजिट्स आर देअर इन द नंबर ॲज नॅचरल नंबर, म्हणजे नॅचरल नंबरच्या सिरीज मध्ये आहे का बघायचं. आता हे 6 असेल तर इकडून 7, 8, 9 असं आहे का बघायचं. 1 असेल 2, 3, 4, 5, 6 असं आहे का बघायचं. तर ते बघा. ठीक आहे का बघू आपण. आता बघायचं 6, 7, 8, 6, 7, 8, 9, 10 नाही, 10 पर्यंत जाऊ शकत नाही. ठीक आहे, 9 पर्यंतच घेऊ शकतो आपण. 4, नेक्स्ट इथं 5 येईल, इथं 6, इथं 7, इथं 8, इथं 9, 1 आहे 1. ठीक आहे, 1 आपण घेऊ. ठीक आहे, 1 झाला. 4 पासून बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड म्हटलं इथे, हे फ्रॉम बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे 3. 3 कोण बघा, इकडे गेलं 4, 5, 6, 7, 8 नाही. मग फॉरवर्ड गेलो आपण, आता बॅकवर्ड पण आहे का बघायचं. 3, 4, 5, 4 आहे इथं, पुढं 5 आहे का नाही, म्हणून 2 झाले. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा 1 आहे, 1 कडून फॉरवर्ड बघा 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5 नाही. ठीक आहे, फॉरवर्ड तर नाही, सॉरी फॉरवर्ड तर नाही. मग बॅकवर्ड आहे का बघा, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4 नाही, 1 पासून पण नाही. मग नेक्स्ट आहे 8, 8, 9 किंवा 8, 9 हे पण नाही. नेक्स्ट आहे 2, 2, 3, 4 संपलं, हे पण नाही. मग बॅकवर्ड बघा आहे का, 3, 4, 5, 6, 7 नाही. तर नेक्स्ट उरलं 9, 9 आणि 10 आहे का, नाही, ऑब्विसली त्याला नसणार नाही. 7 ला फॉरवर्ड आहे का, नाही. मग बॅकवर्ड 7, 8 आणि 9 झालं. तर याचा आन्सर आहे ओनली 2. म्हणजे जे काही डिजिट्स त्या ह्यांच्यामध्ये आहेत नॅचरल नंबरच्या सिरीज मध्ये, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड केल्यानंतर फक्त 2च सापडतात आपल्याला. याचा आन्सर 2. द लास्ट क्वेश्चन ऑफ द मॉक. ठीक आहे, मॉक म्हणू, शिफ्ट म्हणू. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणले बघा, जे काही वर्ड कोणता बनतो हे बघायचंय आपल्याला. हा क्वेश्चन जनरली सोडून यायचा, कारण कसं असं माहितीये का, आता जर समजा वर्ड जर दिला असेल त्यांना, अवॉर्ड, अवॉर्ड म्हणजे एका शब्दापासून जर अवॉर्ड बनत असेल तर मग कसं, आता याच्यामध्ये 2 एक तर म्हणजे अशा काही गोष्टी असतात की काही वर्ड आपल्याला त्या टायमाला लक्षात येत नाहीत पटकन, सोडून आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण एक क्वेश्चन आपण जर गडबडीमध्ये जर म्हणलो हा वॉर्ड आहे, आता इथं वॉर्ड आहे, हा शब्द वॉर्ड आहे समजा, आणि त्या टायमाला शब्दच आठवण्यात आला, याच्यापासून दुसरा कोणता शब्द होऊ शकतो का, आपण म्हटलं नाही 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 कोणताच, पण घरी आल्यानंतर कळतं साला ड्रॉ पण होतं, इथं गेम होतो. म्हणून जे जनरली सोडून यायचं, पण जर आपल्याला 100% कॉन्फिडन्स असेल तरच या प्रश्नाचा आन्सर तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करा, नंतर करायच्या भानगडी जाऊ नका. ठीक आहे, आपण बघू, ट्राय करू. फर्स्ट, सेकंड, 7th आणि 10th. फर्स्ट आहे आर, सेकंड आहे ई, 7th कोणता असेल मग, 3rd, 4th, 5th, 6th आणि 7th एम, आणि 10th 7th हे असेल 8th, 9th, 10th. आता जी, आता याच्यापासून शब्द तयार होतात का बघू आपण. तर एक शब्द तयार होतो जर्म, GERM, जर्म, बरोबर. आणि दुसरा शब्द तयार होतो का बघू, मग दुसरा शब्द कोणता होतो, MERG, मर्ज. 2 शब्द एका ह्याच्यापासून तयार होतात. तिसरा होतो काय नाही माहित, आपल्याला माहित नाही. इथं डायरेक्ट म्हणले बघा, इफ मोर दॅन वन वर्ड कॅन बी फॉर्म देन सिलेक्ट एक्स. म्हणजे आपला आन्सर काय असेल, एक्स. जर एक शब्द त्याच्यापासून तयार होत असेल, समजा जर जर्म होत असेल
तर त्याचा आन्सर काय म्हटलं बघा, इफ नो सच वर्ड फॉर्म, म्हणजे एखादा वर्डच फॉर्म होत नाही, तर त्याचा आन्सर असेल झड. ठीक आहे, तर याचा आन्सर काय, एक्स. पण त्याचं त्यांनी विचारले होते की देन सिलेक्ट द सेकंड लेटर दॅट वर्ड ऑफ द आन्सर, म्हणजे जो काही वर्ड आहे त्याचं सेकंड लेटर म्हणजे ई, हे आपल्याला विचारणार होते. जर एक वर्ड आला असता तर, पण इथं 2 आलेत म्हणून आपला आन्सर एक्स. हे होते 30 क्वेश्चन सेकंड शिफ्ट 8 मार्च. ठीक आहे, जे काही थर्ड आणि फोर्थ शिफ्ट आहे त्याचं पण अनालिसिस घेऊ आपण, जेणेकरून तुम्ही जे काही नेक्स्ट शिफ्टला जाणार आहे त्यांना तुम्हाला कॉन्फिडेंटली तुम्ही जाणार आहेत आणि तुम्हाला एक प्रॉपर अनालिसिस भेटणार आहे की हे असे क्वेश्चन आले होते, यांना असं टॅकल करायचं आहे. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर नाही आवडला असेल तर तुमचे काय कन्सेंट आहेत किंवा डाऊट आहेत ते पण सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर वर्क करू. ठीक आहे, आय होप व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.